आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी ओमकार अंगडी. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. काळ्या दिनी लोकशाही मार्गाने उद्या अन्यायाचा निषेध नोंदवणारच. काश्मीरमध्ये भूसुरुंग स्फोटात 2 जवान शहीद. दिवाळी खरेदीसाठी रविवारी बाजारपेठेत प्रचंड गर्दी. हनगलमध्ये 90%, सिंदगीत 83% मतदान. अनगोळ अलारवाड येथे उभारणार 1808 घरकुले. पेट्रोल डिझेलची पुन्हा नव्याने दरवाढ. पॉवर स्टार पुनीत राजकुमार यांना अखेरचा निरोप. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला टँकरची धडक. मनपा निवडणूक प्रक्रियेविरोधात न्यायालयात याचिका दाखल. गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त करून एकाला अटक. रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड, 8843 8863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. कर्नाटक सरकारने सीमा भागातील मराठी बांधवांवर सातत्याने अन्यायाचा वरवंटा फिरवण्याचा सपाटा लावलेला आहे. एकीकडे हजारो विद्यार्थ्यांना एकत्रित करून कन्नड गीते गाण्याचा खटाटोप केला जातो, त्यावेळी कोरोनाचे भय बाळगले जात नाही. मात्र मराठी भाषिकांच्या सायकल फेरीमुळे कोरोना पसरणार अशी धास्ती घेऊन निर्बंधाचा बडगा उगारण्यात आला आहे. मराठी भाषिकांवर अन्यायाचे हे ढळढळीत उदाहरण आहे. या पार्श्वभूमीवर आता आम्ही लोकशाही मार्गाने अन्यायाचा निषेध नोंदवणारच असा निर्धार मराठी भाषिकांनी केला आहे. त्यामुळे दिनांक 1 नोव्हेंबर रोजी मराठी भाषिकांची सायकल फेरी निघणार नाही, मात्र मराठा मंदिर येथे निषेध आंदोलन होणार आहे असे जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधव कर्नाटक राज्याच्या स्थापनेचा दिवस म्हणजेच 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळतात. सीमा भागात मराठी बांधव बंद पाळून कर्नाटक सरकारच्या जुलमी राजवटीचा निषेध नोंदवतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून सुरू झालेला हा काळा दिवस गेली 64 वर्षे पाळला जात आहे. बेळगावमध्ये दरवर्षी मोर्चा आणि निषेध रॅली काढून काळा दिवस पाळला जात आहे, पण येत्या 1 नोव्हेंबरला काळ्या दिनी काढण्यात येणारी मूक फेरीला परवानगी नाही. त्यामुळे 1 नोव्हेंबर काळ्या दिनी धरणे सत्याग्रह करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतला आहे. कोरोनामुळे पोलिसांनी समितीच्या मूक सायकल फेरीला परवानगी नसल्याचे लेखी उत्तर पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना दिले होते. पोलीस प्रशासनाने काळ्या दिनाच्या सायकल फेरीला परवानगी नाकारली असली तरी निषेध नोंदवायचा निर्धार समितीने केला आहे. त्या संदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक पार पडली. यावेळी सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक कोविड सूची व आदेशाचे पालन करत 1 नोव्हेंबर रोजीची मूक सायकल फेरी यंदा रद्द करून त्याऐवजी रेल्वे ओव्हरब्रिज नजीकच्या मराठा मंदिर येथे धरणे सत्याग्रह करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सदर निर्णय लेखी पत्राद्वारे कळवला आहे. काश्मीरमध्ये भूसुरुंग स्फोटात 2 जवान शहीद. जम्मू काश्मीरच्या नौशेरा सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ शनिवारी भूसुरुंग स्फोट झाला. या स्फोटात 2 जवान शहीद झाले असून 3 जण जखमी झाले आहेत. सूत्रांनी NDTVला दिलेल्या माहितीनुसार नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंगावर गस्त घालत असताना स्फोट झाला आणि त्यात एक अधिकारी आणि एक जवान शहीद झाला. माहिती मिळताच इतर जवान घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना लष्कराच्या रुग्णालयात दाखल केले. जखमी तिघांपैकी 2घांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या घटनेची एका वरिष्ठ अधिकाऱ्याने देखील पुष्टी केली आहे.
जम्मूच्या संरक्षण प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार नौशेरा सेक्टरमधील परिसरात गस्त घालत असताना भूसुरुंग स्फोट झाला, ज्यात भारतीय लष्कराचे 2 जवान गंभीर जखमी झाले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला, तर इतर जखमी सैनिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेत शहीद झालेले लेफ्टनंट ऋषी कुमार आणि शिपाई मंजित बहादूर हे अतिशय शूर आणि मेहनती होते। या दोघांनी देशासाठी बलिदान दिले आहे। या दोन्ही शूर जवानांच्या सर्वोच्च बलिदानासाठी देश आणि भारतीय लष्कर सदैव ऋणी राहील। दरम्यान लेफ्टनंट ऋषी कुमार हे बिहारमधील बेगुसरायचे रहिवासी होते, तर शिपाई मंजित सिंग सिरवेवाला हे पंजाबमधील भटिंडा येथील रहिवासी होते, असं त्यांनी सांगितलं। दिवाळी खरेदीसाठी रविवारी बाजारपेठेत प्रचंड गर्दी। दिवाळी अवघ्या 2 दिवसांवर आली आहे, त्यामुळे रविवार दिनांक 31 रोजी बाजारपेठेत प्रचंड गर्दी उसळली होती। व्यापाऱ्यांनीही दिवाळीच्या सीझनसाठी आपली दुकाने सज्ज ठेवली होती। रविवारी सकाळी आठवड्याचा सुट्टीचा दिवस असल्याने गर्दीमुळे बाजारात काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे पादचाऱ्यांना नाहक अडचणी सहन कराव्या लागल्या। दरवर्षी सण उत्सवात बेळगाव बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळते। कोरोनामुळे गेल्या वर्षी दिवाळीसह इतर सण व उत्सवावर निर्बंध आले होते, मात्र यंदा गणेशोत्सवानंतर बाजारपेठ पूर्वपदावर आली आहे। दसऱ्याला मोठ्या प्रमाणात खरेदीही झाली, त्यामुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली होती। दिवाळी सणातही तशीच गर्दी पाहायला मिळाली। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रविवारी गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, खडे बाजार, मारुती गल्ली तसेच शहापूर व वडगाव बाजारात मोठी गर्दी झाली होती। काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने ट्रॅफिक पोलिसांनी नागरिकांना मार्गस्थ होण्यासाठी मार्गदर्शन केले। दिवाळीनिमित्त रविवारी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांनी मुलांसाठी नवीन कपडे, शूज, मुलींसाठी ड्रेसेस आणि सोनारांच्या दुकानात कानातील रिंग, टॉप्स, पायातील पैंजण, देवघरातील देवाऱ्यात नवीन देवाच्या मूर्त्या खरेदी करत होते, तर काही नागरिक पणत्या, आकाशकंदील, रांगोळी, खाद्यपदार्थात चकली, अनारसे आदी पदार्थांना व्यापाऱ्यांकडे अधिक मागणी करत होते। याचबरोबर नागरिकांनी नवीन वर्षाच्या प्रारंभासाठी सुगंधी तेल, सुगंधी उटणे, विविध कंपन्यांच्या साबणाची खरेदी करत होते। बेळगावसह उपनगर आणि ग्रामीण भागातून नागरिकांनी रविवारी सकाळपासून बेळगावच्या बस स्टँडवर गर्दी केली होती। आठवड्याची सुट्टी असल्यामुळे गोवा व महाराष्ट्र येथील नागरिकांनी शनिवार व रविवार असा 2 दिवसांचा सुट्टीचा वापर या सणासुदीसाठी बेळगावातील विविध लॉजमध्ये मुक्काम ठोकला होता। यामुळे व्यापारी सुद्धा खरेदीमुळे आनंदी दिसत होते। हनगलमध्ये 90%, सिंदगीत 83% मतदान। हनगल विधानसभा पोटनिवडणुकीत 90.60 आणि सिंदगी मतदारसंघात 82.85% विक्रमी मतदान झाले। 13 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। आमदार CM उदासी यांच्या निधनानंतर या मतदारसंघातील पद रिक्त झाले होते। येथे भाजपतर्फे शिवराज सज्जन, काँग्रेसतर्फे श्रीनिवास माने व निजततर्फे नाजिया आंगडी रिंगणात होते। सिंदगीचे आमदार MC मनगोळी यांचे निधन झाले, त्यानंतर हे पद रिक्त होते। या ठिकाणी काँग्रेस उमेदवार अशोक मनगोळी, भाजप उमेदवार रमेश भुसनूर व निजतचे नाराजी शेख रिंगणात होते। या सर्वांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे। अनगोळ आलारवाड येथे उभारणार 1808 घरकुले। शहरातील गरीब आणि निराश्रितांना घरे देण्यासाठी आलारवाड आणि अनगोळ येथे वसाहत उभारण्यात येणार आहे। त्यामुळे 1808 घरकुले उपलब्ध होणार आहेत। अतिवृष्टी, कोरोना महामारी यामुळे शहरात नवीन वसाहतींचे काम झालेले नाही, मंजुरी मिळालेली नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासी योजना, पंतप्रधान आवास योजना, वाजपेयी आवास योजनेसाठी अर्ज केलेल्या सुमारे 4000 लोकांना घरकुले देण्यात आलेली नाहीत। आता आलारवाड आणि अनगोळ येथे 3 मजली निवासी संकुले उभारण्यात येणार असून 2023 पर्यंत सुमारे 1808 जणांना निवारा मिळणार आहे। पेट्रोल डिझेलची पुन्हा नव्याने दरवाढ। देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली। त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी 35 पैशांनी महागले आहे। गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वर जात आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा दर कमी होऊ नये भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर कमी केलेले नाहीत। त्यामुळे पेट्रोलने 121 रुपये प्रति लिटर आणि डिझेलने 112 रुपये प्रति लिटरचा टप्पा ओलांडला आहे। राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये आज पेट्रोल 121.25 रुपये आणि डिझेल 112.15 रुपये प्रति लिटर दराने विकला जात आहे। याशिवाय मध्य प्रदेशातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 120 रुपये प्रति लिटर आहे। भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले। त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अनुक्रमे 35 आणि 36 पैशांनी वाढ झाली आहे। त्यानुसार मुंबईत पेट्रोलचा प्रति लिटर दर 114.79 रुपये इतका आहे, तर 1 लिटर डिझेलसाठी 105.80 रुपये मोजावे लागत आहेत। तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 108.99 आणि 97.72 रुपये इतका आहे। हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील असे जाहीर करण्यात आले आहे। पॉवर स्टार पुनीत राजकुमार यांना अखेरचा निरोप।
हृदयघाताने निधन झालेल्या पॉवर स्टार पुनीत राजकुमार यांना रविवारी सकाळी अखेरचा निरोप देण्यात आला. पुनीत राजकुमार यांचे पार्थिव कंठीरवा स्टेडियमवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गेले 2 दिवस केवळ कर्नाटकातून नव्हे तर आसपासच्या राज्यातूनही सिनेरसिकांची आणि मान्यवरांची प्रचंड गर्दी झाली होती. रविवारी सकाळी कंठीरवा स्टेडियम येथून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर कंठीरवा स्टुडिओ परिसरात त्यांचे वडील कैलासवासी डॉक्टर राजकुमार यांच्या स्मारकाशेजारी पुनीत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्यातील विविध ठिकाणाहून आलेल्या हजारो चाहत्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. अंत्यसंस्कारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पुनीत यांचे बंधू राघवेंद्र राजकुमार यांनी राज्यातील जनतेला व पुनीत राजकुमार यांच्या चाहत्यांना संयम पाळण्याचे आवाहन केले आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला टँकरची धडक. राष्ट्रीय महामार्गावरील हलगा येथे ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरला भरधाव वेगातील टँकरने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रॅक्टर उलटून संपूर्ण रस्त्यावर ऊस पसरल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. यामध्ये 2 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हलगा येथून ऊसाची वाहतूक करत असलेला ट्रक निघाला होता. त्याचवेळी सकाळी 6च्या सुमारास भरधाव वेगातील टँकर हलगा येथील मंजुनाथ राईस मिल समोर आला असता ट्रॅक्टरला पाठीमागून येणाऱ्या टँकरने जोरात धडक दिली. टँकर ड्रायव्हरसह 2 जण जखमी झाले आहेत. मनपा निवडणूक प्रक्रिया विरोधात न्यायालयात याचिका दाखल. बेळगाव महापालिका निवडणुकीमध्ये झालेल्या प्रशासकीय गलथानपण आणि गैरप्रकारांच्या विरोधात निवडणूक रिंगणातील उमेदवार राजश्री नंदकुमार हवळ यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल केली आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या अलीकडे झालेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 31 मधील निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडलेली नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाले आहे. सदर प्रभागातील मतदार यादीमध्ये बाहेरील मतदारांची नावे समाविष्ट आली आहेत. या प्रभागामध्ये प्रामुख्याने हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील किमान 1500 लोकांची नावे समाविष्ट करण्यात आली. त्याचप्रमाणे बेनकनहळ्ळी व आंबेवाडी येथील तुरळक लोकांनी महापालिका निवडणुकीसाठी बेकायदा मतदान केले आहे. तसेच प्रभाग क्रमांक 32 मधून जवळपास 900 लोकांची नावे 31 प्रभागमध्ये समाविष्ट केले आहेत. या सर्व प्रकारात शेकडो लोकांनी बोगस मतदान केले आहे असा आरोप प्रभाग क्रमांक 31 मधील पराभूत उमेदवार राजश्री नंदकुमार हवळ यांनी केला आहे. गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त करून एकाला अटक. गोवा बनावटीच्या दारूचा साठा करून त्याची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या एकाला शहर गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी महाद्वार रोड येथे ही कारवाई करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे 1,20,000 रुपये किमतीच्या 134 लिटर विविध कंपनीच्या 188 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. महाद्वार रोड येथे सुभाष नामक एका इसमाने आपल्या घरात गोवा बनावटीचे दारूचा साठा केला आहे अशी खात्रीलायक माहिती CCBचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचून ही कारवाई केली. कारवाई दरम्यान इम्पिरियल ब्लू, रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंजसह इतर कंपनीच्या बाटल्या आढळून आल्या. याची अंदाजे किंमत सुमारे 1,20,000 रुपये आहे. पोलीस उपायुक्त PV स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा स्मार्ट न्यूज. Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही
साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। रामतीर्थनगर येथे असलेल्या क्रिकेट स्टेडियम नजीक बेळगाव शहर विकास प्राधिकरण शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि कम्युनिटी सेंटरची उभारणी करणार असून त्यासाठी निविदा मागवल्या आहेत। रामतीर्थनगर येथील नियोजित शॉपिंग कॉम्प्लेक्स स्कीम नंबर 35, 43 व 43A मधील RS नंबर 557 येथे बांधण्यात येणार आहे। हे संकुल बांधण्यासाठी 2,62,33,000 रुपये खर्च येणार आहे। व्यापारी संकुलातील दुकानांबाहेर फूड स्टॉलसाठी जागाही असणार आहे। याच ठिकाणी कम्युनिटी सेंटर अर्थात समुदाय भवनाची उभारणी केली जाणार असून त्यासाठी सुमारे 4,37,31,240 रुपये खर्च अपेक्षित आहे। समुदाय भवनाला तळमजला आणि पहिला मजला त्यावरील तळमजला असणार आहे। विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार 2 नोव्हेंबरपासून 1 ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार योजनेचा लाभ मिळणार आहे। 25 ऑक्टोबरपासून 1 ते 5वी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत। 67% विद्यार्थी शाळेत हजेरी लावत आहेत। अर्धवेळ शाळा असल्याने माध्यान्ह आहाराचा लाभ 1 ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळत नव्हता। 2 तारखेपासून पूर्णवेळ शाळा भरवण्यात येणार आहे। दिवाळीनंतर विद्यार्थ्यांना क्षीरभाग्य योजनेअंतर्गत दूध मिळणार आहे। कर समाधानला मुदतवाढीसाठी चेंबर ऑफ कॉमर्सचे निवेदन। राज्य सरकारच्या कर समाधान योजनेअंतर्गत कराची रक्कम भरल्यास व्याज व दंड रक्कम सूट होते। 31 ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती। ही तारीख वाढवून द्यावी अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे वाणिज्य कर विभागाच्या सह आयुक्तांना करण्यात आली आहे। चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन निवेदन दिले। यावेळी चेंबरचे अध्यक्ष रोहन जिवळी, CC होनडकट्टी, स्वप्नील शहा, राजेंद्र जोशी, रोहित कपाडिया उपस्थित होते। राज्य सरकारने 2 महिन्यांपूर्वी कर समाधान स्कीम सुरू केली आहे। या अंतर्गत 31 ऑक्टोबरपर्यंत कर भरणा करणाऱ्यांना व्याज व दंड रक्कम सूट केली आहे। ही रक्कम भरण्यासाठी 2 महिने वाढवून द्यावेत अशी मागणी यावेळी केली। 10ची नाणी स्वीकारणार, बेळगाव कापड व्यापारी संघटनेचा निर्णय। शहरातील कापड व्यापाऱ्यांनी 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी सर्व व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती बेळगाव कापड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हेमंत पोरवाले यांनी दिली। अनेकदा बँकांनी स्पष्ट सूचना देऊनही फक्त बेळगावात 10 रुपयांचे नाणे स्वीकारले जात नाही। संपूर्ण देशात 10चे नाणे स्वीकारले जात असताना काही अफवा पसरवण्यात आल्यामुळे 10चे नाणे स्वीकारले जात नाही। याबाबत किरकोळ व्यापारी, भाजी विक्रेते यांच्यातील गैरसमज दूर करण्यातही बँकांना अपयश आले आहे। आता कापड व्यापाऱ्यांनी 10चे नाणे स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी संघटनेच्या वतीनेही सर्वांना सूचना करण्यात आल्या आहेत। खड्डेमय रस्त्यांपासून होणार प्रवाशांची सुटका। गेल्या 3 वर्षांपासून अर्धवट काम आणि खड्डेमय रस्त्यांमुळे त्रस्त झालेल्या गुंजी, लोंढा, रामनगर परिसरातील नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे। गेल्या 2 दिवसांपासून रस्ता उखडून खड्डे पडलेल्या ठिकाणी डांबरीकरण केले जात असून लवकरच नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे। खानापूर ते रामनगर महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत आहे। या ठिकाणी जंगल भाग असल्यामुळे चौपदरीकरणाऐवजी दुपदरी सिमेंटच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते, पण वन विभाग आणि पर्यावरण प्रेमींनी घेतलेल्या हरकतीमुळे येथील काम ठप्प झाले होते। 2 वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर अखेरीस रस्ता कामाला परवानगी मिळाली आहे। राज्यात परिवहन सेवा ऑनलाईन। राज्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी असणाऱ्या सेवा 1 नोव्हेंबरपासून ऑनलाईन करण्यात येणार आहेत। कर्नाटक परिवहन सुधारणा आयोग नंबर 2च्या शिफारशीनुसार आणि केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार हा निर्णय परिवहन महामंडळाने घेतला आहे। परिवहन मंडळाच्या 30हून अधिक सेवा ऑनलाईन होत आहेत। यामध्ये वाहन नोंदणी प्रमाणपत्र, नोंदणी संख्या, तात्पुरती नोंदणी, वाहनांच्या बदल्या, प्रमाणपत्रांचे नूतनीकरण, वाहन चालक परवाना, वाहक नोंदणी अशा प्रकारच्या प्रमुख सेवा देण्यात येणार आहेत। त्यामुळे भ्रष्टाचारावर आळा बसणार आहे। सोमवारी मद्य विक्रीवर निर्बंध। कर्नाटक राज्योत्सव दिन आणि काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी 1 नोव्हेंबर रोजी मद्य विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत। त्यानुसार पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणारी सर्व प्रकारची मद्य विक्री दुकाने बंद राहणार आहेत। तसा आदेश पोलीस आयुक्त तथा अतिरिक्त न्यायदंडाधिकारी डॉक्टर के त्यागराजन यांनी गुरुवारी दिनांक 28 रोजी जारी केला आहे। 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत वाईन शॉप, बार, क्लब यासह APMCतील KSBCL डेपो बंद राहणार आहे। ओवळकर कुटुंबाचा हात गरजूंच्या मदतीला। ओवळकर कुटुंब हे सामाजिक बांधिलकी मानणारे आहेत।
बेळगाव परिसरातील सामाजिक उपक्रमात ते सतत सहभागी होत असतात असे उद्गार दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील यांनी काढले. भाऊराव काकतकर महाविद्यालयात आनंद शिक्षण निधी वितरण प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्राध्यापक व्ही.एल. पाटील, सहसचिव डॉक्टर दीपक देसाई, खजिनदार एन.बी. खांडेकर, सुभाष ओळकर उपस्थित होते. राज्यस्तरीय वज्रदेही शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन. नंजनगूड स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय वज्रदेही शरीर सौष्ठव स्पर्धा 19 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा IBBFच्या नियमानुसार 55, 60, 65, 70, 75, 80, 85 व 85 वरील अशा 8 वजनी गटात होणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या 5 विजेत्यांना अनुक्रमे 5,000 रुपये, 4,000 रुपये, 3,000 रुपये, 2,500 रुपये, 2,000 रुपये तसेच वज्रदेही किताब विजेत्याला 30,000 रुपये, उपविजेत्याला 20,000 रुपये, तिसऱ्या क्रमांकाला 10,000 रुपये, बेस्ट पोजरला 8,000 रुपये यासह स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी स्पर्धा सचिव बी. उमा महेश किंवा कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्धण्णावर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सुळगा येथे विविध स्पर्धा. सुळगा हिंडलगा येथे बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघ पुरस्कृत श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा केंद्र वेंगुर्ला रोड सुळगा यांच्या वतीने खास दीपावली निमित्त स्पर्धा आयोजित केल्या आहेत. मॅरेथॉन 200 मीटर, 400 मीटर धावणे, दुपारी 3 वाजता म्हैस पळवण्याची शर्यत रविवारी सकाळी ठीक 9 वाजता होणार आहे. तसेच गुरुवारी सकाळी रांगोळी स्पर्धा बेनकनहळ्ळीत होणार आहेत. या संधीचा लाभ घ्यावा असे बेळगाव तालुका विविध कार्यकारी संघाच्या वतीने कळविले आहे. ब्लॅक बेल्ट परीक्षेसाठी कराटेपटू रवाना. ऑल इंडिया कराटे डू अकॅडमी तर्फे आयोजित ब्लॅक बेल्ट कराटे परीक्षेसाठी बेळगावच्या AIKA अकादमीच्या 5 कराटेपटूंची निवड करण्यात आली आहे. गुजरातमधील भरूच येथे सिहान मकवाना यांच्या निरीक्षणाखाली ही कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी बेळगावचे 5 कराटेपटू रेल्वेने बेळगावहून भरूचकडे रवाना झाले. या ब्लॅक बेल्ट परीक्षेसाठी दिया बनस्कर, ईशान करगुपीकर, सतीश पवार, उर्वी कुमटेकर आणि वैष्णवी वनमनी, कराटे प्रशिक्षक दीपक काकतीकर, अमित वेसने आदी रवाना झाले. 6-7 नोव्हेंबर रोजी नंदगड येथे दिवाळी क्रीडा महोत्सव. ऋण मंडळ नंदगड आयोजित 62व्या दीपावली क्रीडा महोत्सवानिमित्त दिनांक 6 व 7 नोव्हेंबर रोजी खुल्या प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा 55 किलो वजन गट, मर्यादित व खुला अशा 2 गटात होणार आहेत. 55 किलो वजन गटातील विजेत्याला 15,001 रुपये, द्वितीय क्रमांकाला 8,001 रुपये व तृतीय क्रमांकाच्या विजेते संघाला 4,001 रुपये पारितोषिक देण्यात येणार आहेत. तर खुला गट कबड्डी स्पर्धेतील विजेत्याला 21,001 रुपये, द्वितीय 11,001 रुपये व तृतीय क्रमांकाच्या संघास 5,001 रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे. इच्छुक संघांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावलेल्या मान्यवरांचा मंडळातर्फे विशेष सत्कार करण्यात येणार आहे. नंदगडचे PI सत्याप्पा माळगौंड, पत्रकार अप्पाजी पाटील, अल्ताफ बसरीकट्टी, ST पाटील, NM देसाई, ग्रामपंचायत अध्यक्ष विद्या मादार, चेतन करंबळकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.